हरियाणा पॅसिव्ह युथेन्सिया केस बद्दल सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे। हरीश राणा हा व्यक्ती दीर्घ कालावधीपासून गंभीर आजाराने पीडित होता। तो लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होता। त्यामुळे त्याच्या पालकांनी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली की त्याला इच्छा मृत्यू देण्यात यावी। यावर सुप्रीम कोर्टाने एक वैद्यकीय समिती स्थापन केली। त्या समितीच्या अहवालानुसार सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आहे। तो असा की जो व्यक्ती गंभीर आजाराने दीर्घ काळापासून पीडित असेल अशा व्यक्तीला इच्छा मरण देण्यात यावे। हरीश राणा केस बद्दल सुप्रीम कोर्टाने पण अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे। तो आहे पॅसिव्ह युथेन्सिया। मग हे न्यायालयाने पॅसिव्ह युथेन्सिया करण्याची परवानगी दिली। मग हे पॅसिव्ह युथेन्सिया म्हणजे काय? लाईफ सपोर्ट सिस्टीम काढणे। जर एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार झाला असेल आणि तो व्यक्ती दीर्घ काळापासून आजारी असेल त्यावेळेस त्याला देण्यात आलेली लाईफ सपोर्ट सिस्टीम म्हणजे व्हेंटिलेटर यासारख्या गोष्टी काढून घेणे। त्यामुळे त्याला इच्छा मरण घेता येईल। नागोरी पान मेथी या पिकाला मिळाली मोठी ओळख। प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटी अँड फार्मर राईट ऑथॉरिटी म्हणजे PPVFRA कडून कम्युनिटी रजिस्ट्रेशन मिळाले। हे पीक मुख्यतः नागपूर येथे घेतले जाते। याचा अर्थ असा की शेतकरी समुदायाचे हक्क कायदेशीररित्या सुरक्षित आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO ने ट्युबरक्युलोसिससाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली। अर्ली डिटेक्शनवर भर, शॉर्ट ट्रीटमेंट आणि ड्रग रेजिस्टंटवर नियंत्रण। आपल्याला जर कधी अशाच प्रकारच्या करंट अफेअर पाहिजे असतील तर संकेत सर एक्सप्लेन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।